इंडिया आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस डी ब्लॉकच्या वतीने अनोखे प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचे दिसून आले। सोलापूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने शहर जिल्ह्यात विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ वेगवेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पार्टीच्या डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखी प्रचार प्रभात फेरी काढण्यात आली। यावेळी चक्क आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ वासुदेव अवतरल्याचे दिसून आले। दरम्यान शहरातील भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून इंदिरा नगरपासून या प्रचार प्रभात फेरीला सुरुवात करण्यात आली। सतयुग गेले, द्वापार युग गेले, आता या घोर कलियुगात वासुदेव अवतरले। स्वतः वासुदेवाने प्रणिती शिंदे यांचा प्रचार करत प्रभात फेरी काढून नागरिकांना समजुतीच्या गोष्टी सांगितल्या। दरम्यान या अनोख्या प्रचार प्रभात फेरीबाबत काँग्रेस पार्टीचे डी ब्लॉक अध्यक्ष देवा गायकवाड यांनी अधिक माहिती देताना भाजप सरकारवर टीकास्त्र सोडत या घोर कलियुगात वासुदेव अवतरल्याचे सांगितले। तसेच महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असल्याचे सांगत भाजपा सरकारवर निशाणा साधला। यावेळी इंदिरानगर परिसरासह बेघर 1 नंबर झोपडपट्टी आदी परिसरात प्रचार करून सद्यस्थितीचा लेखाजोखा मांडत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले। यावेळी अध्यक्ष देवा गायकवाड, प्रमिला तुपलवंडे, मधुकर आठवले, मुसा अत्तार, मुमताज शेख, मुमताज तांबोळी, कमरुन्निसा बागवान, मुबारक मकानदार, शोभा बोबे, नासिर शेख, नागनाथ शावणे, विजयलक्ष्मी झाकणे, वासुदेव रूपात सचिन गायकवाड आदींची उपस्थिती होती। आम्ही घरोघरी प्रचार करतो। प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे। मोदी सरकारने काय केलेलं आहे, महागाई वाढवली आणि बेरोजगार लोक सगळे एकत्रित आलेले आहेत। कुणीही मोदीला मतदान करायला तयार नाही। मोदीला म्हणजे भाजपला मतदान करायला तयार नाही। भाजपाला तर भाजपला आम्ही बाहेर हटवून देऊ आणि एकमेव आम्ही काँग्रेसचा इथं उमेदवार निवडून देऊ। कारण एक ताई आमच्या शहर मध्येला 3 वेळा धडाडीने निवडून आलेल्या आहेत आणि त्यांनी विधानसभेत आवाज उठवलेला आहे। गोरगरिबाच्या वाली ह्या आमच्या प्रणितीताई शिंदे आहेत आणि काँग्रेस पक्ष हा तळागाळातील लोकांचा पक्ष आहे। हे आता जे बीजेपी सरकार आलं आहे ते फसवं सरकार आहे आणि त्यांनी फसवं आश्वासन आणि फसवं सगळ्या आश्वासन फसवं देऊन लोकांना फसवण्याचं काम केलेलं आहे। तर यावेळेस आमच्या ताई ह्या विधानसभेत आवाज उठवलेल्या आहेत। ह्या नक्कीच लोकसभेत सगळ्या महाराष्ट्राचा आवाज उठवतील आणि आम्ही जे महिलांचा प्रतिसाद एकदम उत्तम आहे। प्रत्येक महिला ही पेटून उठलेली आहे कारण महागाईची झळ ही सगळ्याला पोचलेली आहे। त्यामुळे प्रत्येक महिला ही घरोघर जाऊन प्रचारही करते आणि त्यातल्याही महिला आमच्या सोबत आहेत। एवढ्याच या ठिकाणी सांगते, ताई भरघोस मताने निवडून येतील 7 मेला, आम्ही हे आश्वासन देतो। आज 2 नंबर झोपडपट्टी येथे लोकसभेच्या प्रचारानिमित्ताने या ठिकाणी प्रणितीताई शिंदे यांच्या प्रचारानिमित्ताने जसं आम्ही बघत आलेलं आहे रामायण आणि महाभारत, आज ही कलियुग आहे। गेल्या 10 वर्षापासून बघतो अतिशय हालाकीचे दिवस या ठिकाणी गोरगरिबांना सहन करावं लागत आहे। यावर वासुदेवाने तरस करून आज साक्षात वासुदेवाने या प्रचारात उतरलेले आहे। त्यांनी घरोघरी जाऊन सगळ्यांना प्रचार करतायत की प्रणितीताई शिंदे हातालाच मतदान करा म्हणून। खरोखरच ही आता काळाची गरज आहे। अभी न तो कभी नाही अशी परिस्थिती होणार आहे या भारत देशाचा। म्हणून आज सत्याची बाजू धरण्यासाठी स्वतः वासुदेवाने या प्रचारात उतरलेला आहे। त्यामुळे मी गोरगरीब जनता आणि सोलापूरच्या तमाम नागरिकांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 7 मेला हाताच्या चिन्हाच्या बटनावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे अशी मी सगळ्यांना विनंती करतो।